नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। या वर्षाची सर्वात शेवटची आणि मोठी अमावस्या शनी अमावस्या किंवा जिलाच आपण दर्श अमावस्या असे म्हणत असतो। तर ज्यावेळी सोमवारी अमावस्या येते तर त्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते आणि ज्यावेळी शनिवारी अमावस्या येते तर त्या अमावस्येला शनी अमावस्या म्हटले जाते। तर या वर्षी 28 तारखेला 28 मार्चला शुक्रवारी संध्याकाळी 7:56 अमावस्या ही सुरू होणार आहे आणि शनिवारी म्हणजेच 29 मार्चला दुपारी 4:28 अमावस्या ही संपणार आहे। तर सूर्यास्ताने बघितलेल्या अमावस्याला जास्त महत्त्व आहे। तर शनी अमावस्या ही आपण शनिवारी पाळणार आहोत। तर या दिवशी काही उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या आहेत। तर त्या कोणत्या सेवा आणि कोणते उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, शनी अमावस्येसोबतच सूर्यग्रहण देखील या दिवशी आलेलं आहे। तर सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही। शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांची उपासना करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे आणि हा दिवस घरातील नकारात्मकता, वाईट बाधा, संकट हे सर्व बाहेर काढण्यासाठीचा देखील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आणि माता अन्नपूर्णाने आपल्या घरामध्ये वास करावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो। यासोबतच अमावस्या हा दिवस पितरांसाठी देखील खूप महत्त्वाचा मानला जातो। अमावस्याच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो। अमावस्या हा दिवस वाईट दिवस नाही। अमावस्याच्या दिवशी तुम्हाला साडेसातीचा त्रास चालू असेल किंवा होणार असेल तर तुम्ही अवश्य शनिदेवांची उपासना, मारुतींची उपासना या दिवशी करावी। तर या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अवश्य अर्घ्य अर्पण करावे तर खूप महत्त्वाचं आहे। अमावस्याच्या दिवशी देखील सूर्यदेवांचे पुत्र हे शनी महाराज आहे आणि त्यासाठी देखील सूर्यदेवाला आपल्याला या दिवशी अर्घ्य अर्पण करावे। प्रत्येक दिवशी तुम्ही रोज देखील सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता, पण तुम्हाला रोज शक्य नसेल तर अशा काही शुभ दिवशी तुम्ही अवश्य सूर्याला अर्घ्य अर्पण करावे। यासोबतच या दिवशी आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करावी। घरामध्ये जाळं असेल, धूळ असेल तर ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे। पंखे स्वच्छ करायचे आहे, जास्तीत जास्त स्वच्छ या दिवशी करावी। यासोबतच आपल्या घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला या दिवशी हळद, चिमूटभर हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे। तर यामुळे घरातील कटकट, नकारात्मकता दूर होते। ज्या काही वाईट गोष्टी असतील तर त्या सर्व नष्ट होतील। घरातील सफाई झाल्यानंतर आपला मुख्य दरवाजाचा उंबरठा आणि आपला मुख्य दरवाजा तर याची देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे। आपल्या उंबऱ्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, पूजा करायची आहे। आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर किचन ओट्याची देखील आपल्याला स्वच्छता करायची आहे, गॅसची पूजा करायची आहे आणि गॅसच्या समोरच्या भिंतीवर आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक देखील काढायचं आहे। धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरातील देव देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे। देवपूजा करण्याआधी आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे। तर रोज सेवा आपल्याकडनं होत नाही, पण अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे। पितृस्तोत्राचे पठण आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे। तर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला या स्तोत्राचे पठण करायचे आहे। त्यानंतर या दिवशी कोहळा तर हे फळ आपल्या घराच्या बाहेर किंवा आत दरवाजाच्या वरती आपल्याला बांधायचं आहे। तुमचं घर स्वतःचं असेल तर आवर्जून तुम्ही कोहळा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूने तुम्ही बांधू शकता। तर कोहळा घरामध्ये आणल्यानंतर प्रथम तो पाण्याने स्वच्छ करायचा आहे। त्यानंतर त्यावरती आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, देवासमोर ठेवून पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये येणारं वाईट गोष्टी, नकारात्मकता येऊ देऊ नका, नजर दोष, काही बाहेरील बाधा असतील तर त्या येऊ देऊ नका। तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला कोहळा हा खूप महत्त्वाचा मानला जातो। तर तो आवर्जून तुम्ही या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूने, आतील किंवा बाहेरील बाजूने तुम्ही लावू शकता। यासाठी शनी अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। हा कोहळा खराब झाला की तो काढून विसर्जित करा आणि त्यानंतर पुढील अमावस्येला तुम्ही परत हा नवीन कोहळा आणून याप्रमाणेच बांधू शकता। शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांची आणि आपल्या पितरांना समर्पित असतो आणि या दिवशी त्यांची होईल तितकी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते। यासोबतच या दिवशी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी दान केल्या तर यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहिला की आपल्या सांसारिक
आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येत नाही. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. अन्न वस्त्र दान करू शकता, कडधान्य तेल दान करू शकता. पितरांसाठी दर अमावस्याला दही भात ठेवायचा असतो, जो दुपारी 12 वाजता ठेवला जातो. तर तो देखील तुमच्या घराच्या टेरेसवर ज्या ठिकाणी कावळा येईल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. या दिवशी आपले पितर हे सूक्ष्म स्वरूपात आपल्या घराच्या बाजूला वास करत असतात आणि त्यांच्यासाठी आपण सेवा दानधर्म अवश्य या दिवशी करावे. या गोष्टी आपल्याकडनं रोज होत नाही, पण अमावस्याच्या दिवशी या आवर्जून आपल्या पितरांसाठी सेवा करावी. खूप महत्त्वाच्या या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर शनी अमावस्या आली तर शनी महाराजांची क्रूर दृष्टी होऊ नये किंवा असेल तर ती कमी व्हावी यासाठी एखाद्या गरिबाला ताजं अन्न द्यावे. तुमच्या यथाशक्तीनुसार ते तुम्ही देऊ शकता. त्यासोबतच या दिवशी शनी मंदिरामध्ये किंवा मारुती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. तसेच या दिवशी शनी चालीसा अवश्य पठण करावी किंवा श्रवण करावी. मारुती स्तोत्रम, हनुमान चालीसाचे देखील पठण करावे किंवा श्रवण करावे. शनी अमावस्याच्या दिवशी तेलाचं दान करा. शनी मंदिरामध्ये किंवा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये तेल जाऊन तुम्ही टाकू शकता. शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे आणि तुमचं कर्म चांगलं असेल तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील. त्यानंतर या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक उतारा देखील करायचा आहे. तर तुमचं स्वतःचं घर असेल तर अवश्य तुम्ही हा उतारा करा. तुमच्या गाडीवरून देखील करू शकता. तुमची गाडी स्वतःची असेल तरच तुम्ही हा उतारा करा. तर प्रत्येक उतारासाठी वेगळा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे घरावरून करायचं असेल तर घरासाठी वेगळा आणि गाडीवरून करायचं असेल तर त्यासाठी वेगळा नारळ घ्यायचा आहे. तर नारळ घ्यायचा आहे आणि नारळावर शेंदुराने आपल्याला एक त्रिशूळ काढायचा आहे आणि शेंडी समोर करून घराच्या बाहेर उभं राहून आपल्याला 7 किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ असं म्हणत 11 वेळा आपल्याला आपल्या घरावरून उतारा करायचा आहे. आणि त्यानंतर ते नारळ जिथे कोणी येणार जाणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला हा नारळ ठेवून यायचा आहे. आणि दर अमावस्याला देखील तुम्ही हा उपाय करू शकता, हा उतारा करू शकता. पण शनिवारी जी अमावस्या आहे तर ही शनी अमावस्या आहे आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल. त्यानंतर घरामध्ये वाद भांडणं होत असतात, सारखं कटकटी घरामध्ये चालू असतात. तर अमावस्या आली का घरामध्ये कटकटी या वाढतात. तर या दिवशी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि रक्षा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि त्यानंतर 11 वेळा वल्गा सुक्तम पठण करायचं आहे. 11 वेळा कालभैरव अष्टकम पठण करायचं आहे. आणि त्यानंतर घरामध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी आणि रक्षा ही टाकायची आहे, फक्त बाथरूम आणि टॉयलेट सोडून. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे आपल्याला झाडून घ्यायचं आहे. तर खूप शुभ आणि महत्त्वाचा हा उपाय आहे. तर अवश्य तुम्ही हे उपाय, अगदी साधे आणि सोपे उपाय आहे. तर हे शनी अमावस्येच्या दिवशी हे उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.